झटपट होणारी सोयाबीन बिर्याणी बनवूया आणि इतकी टेस्टी लागते नाही खायला. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की ही तुम्ही अगदी अर्ध्या तासात बिर्याणी ती पण कुकरमध्ये बनवली. हॅलो गाईज, मी आहे शिवानी. शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथे ना सोयाबीन अर्धा तासासाठी किंवा 15-20 मिनटासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवले होते आणि ते भिजल्यानंतर त्याला व्यवस्थित पिळून काढलेत, म्हणजे त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता कुकरमध्येच ना तेल गरम करायचं आणि त्यामध्ये हे सगळे सोयाबीन आहे ना तळून घ्यायचे. आता तुम्ही कितपत बिर्याणी बनवणार आहे ना तेवढे स्टेप बाय स्टेप पण तुम्ही सोयाबीन तळून घेऊ शकता. माझ्याकडे मोठा कुकर होता म्हणून एकदाच सगळे सोयाबीन बसले होते व्यवस्थित. बघा मस्त असे ना कुरकुरीत सोयाबीन तळून घेतल्यात, म्हणजे बिर्याणीमध्ये एक नंबर लागतात. आता त्याच तेलामध्ये ना खडे मसाले टाकायचे. त्यामध्ये मी लवंग, काळी मिरी, तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र, भरपूर असा शहाजिरा टाकायचा आहे. त्यामध्ये आता उभं चिरलेला कांदा, इथं मी 4 कांदे घेतले होते मीडियम साईजचे आणि ते मस्त पातळ असे चिरले होते. मस्त असं ब्राऊन रंग यूज तोपर्यंत आहे ना, म्हणजेच आपण बिर्याणीसाठी कांदा कसा तळतो तसंच सेम हे ना कांदा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची कट करून मगच टाकायची आहे. ते आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली की त्यामध्ये 4 टोमॅटो टाकायचे, म्हणजे जेवढे आपण कांदे घेतलेत ना तेवढंच टोमॅटो टाकायचा आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं 5-10 मिनटं. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतला की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची. जितपत तुम्ही तिखट खाता ना तेवढीच मिरची पावडर टाकायची. लक्षात ठेवा आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे. मिरची पावडर टाकल्यानंतर भरपूर असं बिर्याणी मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जो बिर्याणी मसाला किंवा तुम्ही घरात बिर्याणी मसाला बनवला तो वापरला तरी चालतो. धने पावडर टाकायचं आणि हे मसाले आता व्यवस्थित परतून घ्यायचे. मस्त असं बघा तेल सुटले मसाल्यांना. आता या मसाल्यामध्ये ना स्वच्छ धुणे ना भरपूर असा पुदिना आणि त्याची अर्धी कोथिंबीर टाकायची, बारीक बारीक चिरायचं आहे. आणि लक्षात ठेवा बिर्याणी पुदिन्याशिवाय एकदम अधुरी आहे, म्हणजे त्याचं टेस्टच येत नाही. तर पुदिना भरपूर टाका. आता इथं अर्ध्या लिंबाचा वापर केला आहे मी. तुम्ही याच्या जागी ना दहीचा सुद्धा वापर करू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथं लिंबू पिळले. आणि बिर्याणीत आंबटपणा हा पाहिजेलच. आता ना लिंबू पिळून झाला ना की व्यवस्थित हे मसाला पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला जितका सुंदर दिसतो ना दिसायला, खायला तेवढीच ही बिर्याणी टेस्टी लागते. आणि एकदा नक्कीच ही बिर्याणी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला बिर्याणीची रेसिपी आवडली का आणि तुम्ही ही रेसिपी बनवली का. व्यवस्थित मसाला भाजला आहे, मस्त अशी तेल सुटलं आहे मसाल्याला आणि एवढं तेल बिर्याणीत पाहिजेलच, तेव्हाच ती मस्त असं चमचमीत बिर्याणी लागते. आता जे आपण सोयाबीन तळून ठेवले होते ते सगळेच टाकले. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे. झाकण ठेवायचे 5 मिनटासाठी आणि मस्त एक वाफ येऊन द्यायची. ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना तांदूळ वापरू शकता. मी इथं कोलम तांदूळ घेतला होता आणि मी अजिबात मसाल्याला हलवलं नाही आणि वरून मी अदर सगळं तांदूळ आहे ना तसंच ठेवणार आहे. अजिबात आपल्याला तांदूळ आणि मसाला मिक्स नाही करायचा आहे. इथं मी तांदळाचे दुप्पट पाणी घेते. आता तुम्ही तुमच्या तांदळाच्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. कोलम आहे म्हणून मी दुप्पट पाणी, म्हणजेच मी 3 वाटी तांदूळ घेतले ना तर त्याच्यासाठी मी 6 वाटी पाणीचा वापर करणार आहे. असं झाराच्या मदतीने ना हळूहळू पाणी सोडायचं, म्हणजेच आपला मसाला खाली आणि वर तांदूळ राहतो. आणि बिर्याणी जेव्हा आपण ताटात घेतो तेव्हा वर तांदूळ आणि खाली मस्त असा मसाला राहतो. जसं आपण लेअर बिर्याणी करतो ना दम बिर्याणी, तसंच सेम टू सेम. आणि मी इथे थंड पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही जर कोमट पाणी किंवा गरम पाण्याचा वापर केला तरीही चालतो. जर गरम पाणी टाकलं तर थोडंसं कमी, म्हणजेच अर्धी वाटी कमी पाणी टाकायचं. आता बघा पाणी पूर्ण टाकले, थोडंसं वरून मीठ टाकणार आहे मी, कारण मसाला खाली आणि फक्त तांदूळ वर असतं. कुकरचं झाकण लावायचं. मी इथं 2 शिट्टी मोठ्या गॅसवर आणि बारीक गॅसवर 5 मिनटासाठी नेहमीच तांदूळ असा, म्हणजे कोणताही भात बनवला ना तर मी 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 5 मिनटासाठी दम देते. मस्त बघा तांदूळ किती छान दिसतोय.
एकदम एक एक असं कण तांदळाचा मोकळा झाला आहे. सगळं तांदूळ वर आणि मसाला खाली आहे. गरम आहे, वाफ येते म्हणून ते दिसत नाही आहे. म्हणून तुम्ही बघू शकता मसाला किती मस्त असं दिसतो आहे आणि खायला खूप टेस्टी येते. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा.